आता बसू इथे. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर बघा, आता 6 महिने, जवळजवळ 6 महिने झाले मी व्हिडिओ टाकणं बंद केलं होतं आणि त्यामुळे माझं चॅनल बंद पडलेलं आहे. परत मी नव्याने आपल्या चॅनलची सुरुवात केलेली आहे. म्हटलं चला, आपली जी यूट्यूब जर्नी आहे ते परत आपण नव्याने सुरुवात करूया. कारण आपलं जे समजा डेलीचं जे रिअल रुटीन असते ना, ते मला तुमच्याबरोबर शेअर करायला खूप आवडते. मग मी परत आणखी निर्णय घेतला की आपण ह्या चॅनलला नव्याने सुरुवात करू. म्हणून मी आजपासून माझे जे डेलीचे व्लॉग आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे माझी छोटीशी दुनिया. तर माझ्या या चॅनलवर जाऊन नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि बघा, आपल्या भरपूर सपोर्ट करा तुम्ही माझ्या चॅनलला. आणि जसं तुम्ही माझं चॅनल शेअर केली, जर समजा तुम्ही शेअर केलं माझं चॅनल, तर आणखी माझे सबस्क्रायबर वाढतील आणि परत नव्याने मी सुरुवात करू शकणार आहे माझ्या नवीन यूट्यूब जर्नीला. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर मी आणखी माझ्या जे आपलं रिअल लाईफ असते, जे आपल्या डेलीमध्ये रुटीनमध्ये जे रिअल असते तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार. आणि कुठलंही आपला दिखावा नाही, तामझाम नसणार आहे. आणि साधी सुधी आपली जे डेलीची रुटीन आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते. आणि माझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण राहते हे पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पुढच्या व्लॉगमध्ये. आज सर्वजण कॅमेऱ्यासमोर यायला असे कम्फर्टेबल नाही आहे, त्यामुळे मग मी आज कोणालाही आजच्या याच्यामध्ये घेतलं नाही आहे. आणि तसं तर माझ्या रोजच्या डेली रुटीनमध्ये माझे मुलं मुली आणि मिस्टर मम्मी हे तुम्हाला पाहायलाच मिळणार आहे. तर हे आहे आपली छान छोटीशी दुनिया, म्हणजे आपली जी आपली जी यूट्यूब जर्नी आहे त्या चॅनलचं नाव आहे माझी छोटी दुनिया. नमस्कार ताईंनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला तर आज व्हिडिओला छानपैकी अशी सकाळी सकाळी मस्तपैकी सुरुवात केलेली आहे. सर्वात आधी देवाचे भांडे छानपैकी मस्तपैकी छान क्लीन करून घेतले. देव तर आधीच मी घासून घेतले होते, मग भांडे बाकी होते ते केले. त्यानंतर बघा, इथे ऑर्गॅनिक आपले अंगूर आलेले आहेत घरी. आज ऑर्गॅनिक अंगूर बोलवले आहे बाहेरून. हे छान मस्त गोड पण आहे आणि बिना फवारणीचे असतात, तर खूप छान लागतात खायला. मग बस आता म्हटलं चला, आता सकाळ सकाळी छानपैकी देवाचं आवरून झालं. त्यानंतर मग आता मी घराची क्लिनिंग करायला घेतली, कारण असं वरचेवर आपण आठवड्यातून एक दिवस जर घर क्लीन केलं ना, तर ते व्यवस्थित चक्र राहतं आणि मस्त आपल्याला दिसायलाही छान दिसतं आणि कामं करायला पण आपल्याला पॉझिटिव्ह असं वाटतं, पॉझिटिव्हिटी वाटते घरामध्ये आणि कामं करायचा पण खूप हरीक येतो जर असं आपलं घर असेल नेहमी नीट नेटकं छान क्लीन असेल तर. आणि त्यासाठी आपल्याला आठवड्यातून एक दिवस तर घरासाठी द्यावाच लागतो. आणि किचनसाठी तर विशेष करून, किचन म्हटलं म्हणजे आपल्या आवडीचा विषय, कारण आपण बराच वेळ महिला तिथे वेळ घालवतो. आपण किचनमध्ये भरपूर वेळ आपण किचनमध्येच राहतो. स्वयंपाक करणं, जेवणं खाणं, पूजा करणं, बऱ्याचशा गोष्टी आणि आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तूसुद्धा आपल्या किचनमध्येच असतात. तर त्यामुळे थोडी जरा काळजी घेतलीच पाहिजे. आणि असं वरच्यावर क्लीन केलं म्हणजे कसं आहे, झुरडं वगैरे मुंग्या होत नाही. आणि हल्ली उन्हाळा लागलेला आहे, तर उन्हाळ्यामध्ये ना मुंग्यांचं प्रमाण खूप खूप वाढलेलं आहे. खूप अशा मुंग्या होऊ लागलेल्या आहेत, लाल लाल मुंग्या. आणि त्या डसल्यानं खूप अंगार पण होते पायाची, हाताची. तर मग ते आपण जर असंच वरच्यावर घर क्लीन केलं म्हणजे थोडी रॅक वगैरे व्यवस्थित केली म्हणजे ना, त्या मुंग्यांचे प्रमाण कमी होते. तसे मी पुसून वगैरे औषध टाकून ठेवते खाली रॅकमध्ये, त्या मुंग्या खाण्याच्या पदार्थात जाऊ नये म्हणून. तर त्यासाठी मी आता इथं क्लिनिंग करून घेते मस्तपैकी. हे बघा, आपली छान अशी रॅक मस्त छान क्लीन करून झालेली आहे मस्त. तर आपला असा स्वयंपाक झालेला आहे आणि पूर्ण स्वयंपाक रेडी होईपर्यंत सगळी अवस्था म्हणजे माझी हे झालेली आहे. तर मस्तपैकी आता खाली बसून मी स्वयंपाक करत आहे. बाकीचा स्वयंपाक तसा झाला होता, पण उभं राहून म्हटलं आता कंटाळा आला म्हणून मी खाली बसूनच पोळ्या केल्या. त्यानंतर आता तळणसुद्धा मी खाली बसूनच काढत आहे. बघा, आता मी सगळे कामं आटोपले. त्यानंतर लगेच हा डायरेक्ट स्वयंपाकाचा व्हिडिओ घेतला. दुपारी 11 ते 12च्या दरम्यानचा व्हिडिओ आहे हा. मी बराच स्वयंपाक आटोपून घेतला. आणि बघा कसं आहे, आता उन्हाळा लागलेला आहे. उन्हाळ्यामध्ये कसं आहे, आंबे, पिकलेले आंबे मिळत आहे. तर मग आज आंब्याचा रस आणि पुरणपोळीचा आज बेत होता. म्हटलं छान अशी गरमागरम पुरणपोळी करूया आणि आंब्याचा रस वगैरे. तर त्यासोबत थोडं तळण वगैरे असलं म्हणजे छान वाटते. मग मी भजे पण काढून घेतले, पापड वगैरे सर्व असं तळलं आणि छान पुरणपोळीचा आणि आंब्याच्या रसाचा आज स्वयंपाक केला.
काही कुठलंही विशेष कारण नसताना पण आम्ही आज बेत बनवलेला आहे, कारण आज सुट्टी असते सर्वांना, सर्वच जण घरी असतात. मग रविवार म्हटलं तर आता आपला हा विषय आहे आवडीचा, छानपैकी सुट्टीचा दिवस, सर्वजण घरी एकत्र जेवण करू आणि काहीतरी खास असं झालेलं पाहिजे. तर मग आज आंब्याच्या रसाबरोबर पुरणपोळी बनवली होती आणि बघा मी अशा पद्धतीने पुरणपोळी करते आणि खूप छान अशा पुरणपोळ्या झाल्या होत्या आणि हे पुरण पण खूप टेस्टी झालं होतं. कारण ही डाळ जी आहे ना मी ती दुधामध्ये शिजवलेली होती. आपण पाण्यामध्ये न शिजवता दुधामध्ये शिजवलेली डाळ होती. खूप अगदी खव्यासारखं पुरण झालेलं होतं, सर्वांनाच आवडलं मस्तपैकी. हे बघा आता किती छान अशा गरमागरम पुरणपोळ्या बनवत आहे मी. छान तूपही मस्त मिळालेलं होतं यावेळेस, घरगुती तूप होतं आपल्याकडे, ते पण खूप टेस्टी होतं तूप. सर्वांनी छानपैकी पुरणपोळीचा वगैरे आनंद घेतला. आज बघा ह्या पुरणपोळ्या झालेल्या आहे रेडी, त्याबरोबर आहे तूप आणि आंब्याचा रस, पापड वगैरे तळून घेतले. मग मुलांनी सर्वांनी जेवण करायला सर्व भांडे आणले. आम्ही हॉलमध्ये सर्वजण एकत्रच असं जेवण करायला बसतो सुट्टीच्या दिवशी, म्हटलं म्हणजे सर्वजण एकत्र जेवायला छान वाटते. मग ताटं वगैरे मी वाढून घेतले, सर्वजण मस्तपैकी एकत्र जेवण करत आहे. आणि आज या सर्वांनी मस्तपैकी आंब्याचा रस आणि पुरणपोळी जेवायला आमच्याकडे व्हिडिओद्वारे. तर बघा आता इथे छान असं आपलं सुरू आहे जेवण. आणि कसं आहे फॅमिलीसोबत जेवण्याचा आनंद जरा वेगळाच असतो. मला तर खूप आवडते. मी, माझी मुलं, मम्मी, मिस्टर वगैरे आम्ही सर्वजण एकत्र छान असं सुट्टीच्या दिवशी जेवायला बसतो. आणि संध्याकाळी पण तसं तर एकत्रच जेवतो, पण थोडं कसं मागं पुढे होतं, कोणाला लवकर जेवायला लागतं, कोणाला वेळाने. त्यानंतर मस्त जेवण केलं आणि भरपूर मस्त दिवसभर आराम केला. मुलींचं इथे सुरू होतं डेकोरेशनचं काम, इथे चालू आहे त्यांचं शूट. त्यानंतर खूप दिवसभर ऊन तापत आहे, तापमान खूप वाढलेलं आहे, त्यामुळे मी माझ्या बॉडीला हायड्रेट ठेवण्यासाठी आपलं 24 हायड्रेट घेते आणि लगेच मग तिथे बाकी कंटिन्यू व्हिडिओ काही केलेला नाही आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा हा सकाळचा व्हिडिओ आहे. आजच्या दिवसाची सुरुवात सकाळी मस्त क्लबपासून झालेली आहे आपली. सकाळीच मी 6 वाजता क्लबमध्ये गेली, तेव्हा मेडिटेशन सुरू होतं. सर्वांसोबत बसून मी पण मग मेडिटेशन वगैरे केलं, वर्कआउट केलं. तर अशी आपली दिवसाची पॉझिटिव्ह सुरुवात केली ना, खरंच सांगते दिवस खूप छान जातो आणि खूप पॉझिटिव्ह जातो. आम्ही तर सर्वजण मस्त सुरुवात आमची व्यायामापासूनच करत असतो. तर तुम्ही पण खरंच ना ताईंनो असं सुरुवात सकाळी ना अशी सुरुवात करा व्यायामाची, खूप छान वाटणार तुम्हाला पण आणि खूप मस्त दिवस पण खूप छान जातो आणि आपली तब्येत पण छान राहते. कसं आहे हल्ली आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. तर आमच्यासोबत छोटे मुलं पण असतात बघा, कसे मुलं छान एन्जॉय करून वर्कआउटसुद्धा करतात मस्तपैकी. लहान मोठे सर्व एकत्र येऊन आम्ही असं छान वर्कआउट करतो आणि इतरही गोष्टी करतो, छान एन्जॉय करतो. तुम्हाला ते आणखी माझ्या व्हिडिओमध्ये समोर पाहायलाच मिळणार आहे. की आपली सकाळची दिनचर्या आटोपून मी घरी आले आणि घरी आल्यानंतर आता आपल्याला स्वयंपाक तर करायचाच आहे. म्हटलं चला छानपैकी मस्त झाडाला ताजे वांगे होते लागलेले, तर 4-5 वांगे मस्तपैकी तोडून घेतले झाडाचे आणि मला आज वांग्याची भाजी बनवायची आहे. आणि खूप छान लागते ताईंनो अशी जर आपण वांग्याची भाजी बनवली ना ताज्या तर खूप टेस्टी लागते. आणि बिना फवाऱ्याचे वांगे आहे, तसे तर या झाडाला आम्ही आठवड्यातून एकदा भाजी या झाडाच्या वांग्याची बनवतोच. एका भाजीचे दर आठवड्याला वांगे निघतातच. मस्तपैकी छान आता गरमागरम वांग्याची भाजी बनवते. हे बघा, हे 5 वांगे निघाले आहे झाडाला आणि आपल्या घराच्या मागे झाड आहे, हे गोडलिंबाचं झाड आहे, वांग्याचं, लिंबूचं. तर मग आता बघा, आता सर्व आटोपलं, वांगे वगैरे तोडून घेतले, बाकीचे जे घरातली कामं असतात शिल्लकची ती आटोपून घेतली आणि लागली आहे आता स्वयंपाकाला. तर मस्त वांगे वगैरे चिरून घेते इथं आपले ताजे वांगे तोडून. आलू वांग्याची भाजी आज बनवायची आहे गरम मस्तपैकी आणि त्यासोबत मी भाकरी पण बनवायचा विचार करत आहे. तर बघा आता हे वांगे वगैरे मस्त कट करून घेते आणि कुकरमध्ये डाळ पण लावून घेतली. वांग्याच्या भाजीसोबत वरण असलं म्हणजे छान लागते आणि आलू वांग्याच्या भाजीसोबत भात वरण सर्वांच्या आवडीचं आहे. तर मग मी आता इथे बघा कढईमध्ये तेल वगैरे तापत ठेवलं, जिरं टाकून घेते आणि मस्त वांग्याची भाजी वगैरे बनवते. लाडक्या बहिणीचं अरे हो यार तसंही आहे.
काय ना उडणते हो का ग आपल्याला भेटत नाही होत नाही का आपलं तर इथं आज आपण बनवलेली आहे मस्तपैकी भाकरी. आपलं सुरू झालं आहे डाएट. झाला आता कालचा सण झाला, सणाचं जेवण झालं, त्यानंतर इथं आता डाएट सुरू करायचं आहे. बघा आता मी तुरीचं वरण बनवलेलं आहे पातळ, मस्तपैकी भाकरीचा काला करून आपण आज जेवण करणार आहोत. आपली डाएटची थाळी. तर बघा आता आपण डाएट करायचं म्हटलं म्हणजे ना आपल्या शरीरामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर गेलं पाहिजे. तर जेव्हा आपल्या शरीराला प्रोटीन भरपूर मिळेल ना तेव्हा आपण योग्य पद्धतीने डाएट करू शकतो. तर मग प्रोटीन कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं आपल्या शरीरात जावं यासाठी माझा प्रयत्न आजपासून सुरू झालेला आहे. तर सर्वात आधी मी आजच्या डाएटमध्ये बनवणार आहे सोयाबीन वड्यांची भुर्जी. सोयाबीनच्या वड्यांपासून आपल्याला प्रोटीन मिळते आणि कसं आहे आपण व्हेजिटेरियन लोकांसाठी आपल्याला व्हेजिटेरियन गोष्टी खाणं खूप म्हणजे व्हेजिटेरियनमध्ये फार प्रोटीनचं प्रमाण कमी असते. तसं जे नॉनव्हेज वगैरे खातात त्यांना भरपूर मिळते. पण आपण पण योग्य पद्धतीने जर आपलं व्हेजिटेरियन जेवणामध्ये प्रोटीन घेतलं ना ते पण आपल्या शरीरासाठी योग्य पद्धतीने मिळू शकते. तर मग मी आज सोयाबीनच्या वड्यांची भुर्जी बनवत आहे. अशा पद्धतीने सोयाबीनच्या वड्या मी भिजत घातल्या होत्या, छानपैकी गरम पाण्यामध्ये त्या भिजत घातल्या आणि त्यामधलं पूर्ण पाणी पिळून काढलं आणि छान असं कढईमध्ये आपल्या भाजीप्रमाणे सारखं भाजी जशी आपण भाजी बनवतो त्याप्रमाणे भाजीची फोडणी वगैरे दिली आणि ज्या वड्या आहेत ना त्या मिक्सरमधून फिरवून घेतल्या अशा पद्धतीने. आणि इथे बघा मस्त अशी आपली सोयाबीन वड्यांची भुर्जी रेडी झालेली आहे. मस्त गरमागरम आणि खूप छान झाली. ती मी पहिल्यांदाच केली आणि मस्त वाटली मला पण. मी तशी मस्त आता नुसतीच भुर्जी पण खाल्ली, त्यानंतर थोडी अर्धी भाकर जेवणासोबत घेतली कारण संध्याकाळी थोडंफार तर जेवण पाहिजे शरीराला. म्हणून मग आपली ह्या पद्धतीने आपलं जेवण भाकर आणि पनीरच्या वड्यांची भुर्जी मी आजच्या जेवणामध्ये ठेवलेली आहे. तर ह्या होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि